काँग्रेस पक्षाच्या सीएसी बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या लोकसभा उमेदवारीवर सकारात्मक चर्चा झाली आहे। 12 नावांवर चर्चा झाली असून जवळपास 10 नावं निश्चित करण्यात आली आहेत। नगरमधली जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काँग्रेस पक्षाकडे घेण्यावर देखील विचार सुरू आहे। पक्षाची सीएसीची बैठक आज पार पडली आणि या बैठकीनंतर आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आहेत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोकराव चव्हाण साहेब। आज बैठक पार पडली सर, चर्चा आहे की 10-12 नावांची आज घोषणा होणार आहे आज किंवा उद्या याच्यामध्ये। तर घोषणा केव्हा होईल मी सांगू शकत नाही, हा अधिकार काँग्रेस अध्यक्षांचा आहे। आज बैठक चांगली झाली। महाराष्ट्रातली जी एकमताने नावं जिथे कुठलाही काही अडचण नाही अशा प्रकारच्या नावावर चर्चा निश्चित झाली आहे। पुढची नावं अद्याप चर्चा व्हायची, त्याच्यामुळे स्वाभाविक आहे की इच्छुक बरेच आहेत। निर्णय घ्यायला विचार करून निर्णय घ्यावे लागतात आणि सगळे चांगले काँग्रेसचे नेते आहेत। मुद्दा एवढाच आहे की त्याच्यामध्ये इलेक्टिव्ह मेरिट कोणाचं राहू शकतं किंबहुना प्रतिस्पर्धी उमेदवाराला कशा पद्धतीने पराभूत करू शकतो हा एकमेव निकष लक्षात ठेवून काही प्रयत्न सुरू आहेत। तर मला वाटतं की आजची चर्चा चांगली झालेली आहे। त्याची अंतिम घोषणा ही काँग्रेस अध्यक्षांना करायला लागेल। सर 10 नावावर चर्चा झाली आहे, एकूण 12 नावावर चर्चा झाली, परंतु 10 नाव कन्फर्म झाले आहेत। 2 नावावर कुठे ना कुठे अडचण वाटतं। यावर अडचण कुठेच नाही आहे, अडचण अजिबात नाही। काही निर्णय काँग्रेस अध्यक्षच घेतील ना। सर नगरच्या जगामध्ये पेच फसलाय अजूनही, असं काही यामध्ये चर्चा झाली का बैठकीमध्ये की राष्ट्रवादी काँग्रेसकडून जरी सुजय लढला तर त्यांना अडचण नाही, काँग्रेस हायकमांडने याबाबतची असं की हा निर्णय शेवटी सुजय विखेंनाच घ्यायचा आहे, परंतु त्यांनी भाजप वगैरे हा पर्याय घेता कामा नये हे आम्ही त्यांना सुचवलेलं आहे। राधाकृष्ण विखेंनाही आम्ही हे बाबतीमध्ये विनंती केलेली आहे आणि त्या पद्धतीने आमचा प्रयत्न सुरू आहे। कारण की ही जागा सुजय विखे निवडून येऊ शकतात अशा प्रकारची परिस्थिती ही नगरमध्ये आहे। ठीक आहे, राष्ट्रवादीकडे जागा हे आम्हाला मान्य आहे, तोडगा काढण्याचा प्रयत्न अजूनही मी सोडलेला नाही। वंचित बहुजन आघाडीच्या अद्यापही कुठल्याबाबत चर्चा झाली नाही, त्याचा फटका काँग्रेसला बसताना दिसेल असं वाटतं। असं आहे की त्यांना आमच्या या आघाडीमध्ये सामील व्हायचं की हा निर्णय त्यांना घ्यायचा आहे। आम्ही त्यांना सुरुवातीला सांगितलं की आम्ही 4 जागा त्यांना देऊ केल्या, 2 राष्ट्रवादी आणि 2 काँग्रेसकडून। त्याच्यामध्ये कुठे कमी जास्त प्रमाणात काही करायचं असेल तर आम्ही नक्की करू शकतो। पण त्यांनी 22 जागेची मागणी केल्यानंतर म्हणजे 22 जागा घोषित केल्या, मागणी नाही, त्यांनी 22 जागेची घोषणाही केली आहे आणि बहुतेक 23वी जागा आज त्यांनी सांगितल्याचं काही म्हणून सोलापूरमध्ये स्वतःच उभं राहण्याची माहिती मिळालेली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।